हे तो क्लच आहे ना, हा क्लच वरती तो हलतो म्हणून बघायला बसले. तो रेझोनन्स इफेक्ट असतो सायन्स मधला, त्याने होतं. ओके. आपल्याला त्याला बी नशीब लागते ना. मी पहिल्यांदा आलोय, आम्ही पहिल्यांदा आलोय. काल तर पहिला दिवस झाला, काल प्रस्थान झालं जसं तुम्ही बघितलं असेल पहिल्या व्हिडिओमध्ये. आता आज तर उठून सकाळी उरकून नाश्ता वगैरे करून सगळं चकाचक करून तयार झालोय. आता आज काय करायचं आपल्याला, इथून चालत चालत दिघीमध्ये जायचं आहे ना, दिघीमध्ये जायचं दत्तनगरपर्यंत. काहीतरी 5-6 किलोमीटर आहे, 5-6 किलोमीटर असेल. हां आहे फक्त 5-6 किलोमीटर, पण ते 5-6 किलोमीटर इतकं काय काय बघायला भेटतं की ते मजाच येईल मजा. तर बघूयात आज काय वेगवेगळं दिसणार आहे, आज काय काय वेगळं अनुभव आहेत. चलो. आज आळंदीमधून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघतीये आणि सोबत ज्या इतर दिंडी आहेत तर त्यांच्या मागे माग त्यांना फॉलो करतात पंढरपूर पर्यंत. तर आत्ता ते आळंदीमध्ये आलेले आहेत, इथून पुढं पुढे जातीलच. तर आपण ह्याच्या मागे 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 पालखीचा दर्शन माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. काय आहे अॅक्युपंक्चर? हा तिकडनं तुमच्या का आता पाहिजे दुखतात का? हा झालं कमी. करुणा का सागर तू, दया का भंडार है. कधीपासून येताय तुम्ही दिंडीला? 10 वर्ष. अरे वा. पंढरीची वारी मला माणूस म्हणून जगायला शिकवते, नाचायला हसायला मन मोकळं करून बागडायला जगवते, भक्ती भावनेने ज्ञान देते. पंढरीची वारी मला माणूस म्हणून जगायला शिकवते. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची.
आता ते आपण वाटणं चालताना थोडेसे संबंध वाईट येतात, चांगले येतात, तसे येतातच ना. पण तेवढ्याला म्हणजे सारून सामना करून माऊली घेऊन जाते पुढे जातात पुढे माऊली. आता हे बघ लांब कशाला पायाला लगेच पुढे आला. गेल्या वर्षी घाटाला चढले, इतकी वर्ष मी आता येते ना तशी मी घाट चढते. मी कधी गाडी कुठलीही चीज कमी नाही, किती खा आनंद, फक्त माऊलींच्या नाचा आनंद लुटा, एवढंच माऊलींचं म्हणणं आहे, बाकी काही सुद्धा. खूप मला आनंद झालाय. आणि इथले सगळे म्हणजे दिंडीतील लोक पण खूप छान आहेत. जणू आपला एक परिवारच आहे, अशा पद्धतीने हा परिवार आहे. पण त्यामुळे त्यात मला म्हणजे कुठलीच कमी भासली नाही, घरची नाही, कुणाचीच उणीव भासली नाही, असा हा एक परिवार आहे. माऊलींच्या दिंडीत आल्यानंतर ना आम्हाला घरदार सगळं विसरून म्हणजे भानच नसतो, एकमेकांना कुठली आठवण येत नाही, मुलाबाळांची कुठलं काय नाही, घरदार कुठलं काही सुद्धा नाही. पाठीमाग गेल्या वर्षी मी जर पहिली वारी केली तेव्हा एका युवकानं मला व्यसनमुक्त सांगितलं की महाराज तुम्ही काय ते व्यसनमुक्त करा. त्या माणसाने गेली 21 दिवस माझी सगळी सेवा केली. मला पहिली तर तंबाखू दिली, पण नंतर मी एकादशीला गेलो पंढरपुरामध्ये. सकाळी एकादशीला बाटवा आमच्या वॉचमॅनला दिला दिंडीच्या, आणि त्या पद्धत तंबाखू निर्व्यसनी झालो. ते आता आज तक निर्व्यसनी होत. आम्ही आपलं असं चालू होतो सहज वारीला, पण ती दरवर्षी ती आली की असं वाटलं लागली की वारी का होईल, त्या ओढ लागायला लागली. हो ते एवढं उतरत गेलो ना की आता म्हणजे ते वारी म्हणजे जीवनाचा घटक बनला. आता चालत आपण पंढरपूरला पोचणार आहोत, याचा खूप आनंद होतोय या सगळ्या लोकांमधून. आणि जरी काही अडचण असेल तर ती पांडुरंग सोडवल आणि तिथंपर्यंत आम्ही पोचू. मला वारीला जायचं होतं, पण माझ्याकडं वेळ नव्हता जायला. त्यामुळं मी घरची एक गाय विकली. गाय विकून परत कडबा बिडबा दुसऱ्याला देऊन टाकला आणि मग वारीला मी आलो. म्हणजे वयाच्या 9व्या वर्षापासून अभंगात आहे. अरे अभंग गवळणी भजन वगैरे गात असं करीत तिथून आलेले आम्ही इथपर्यंत चालत. आता 2 वर्षी वारी नव्हती, पण असं जीवनातलं काही मोठी चुकीचं कोण म्हणलं नाही की तू वारी करू शकशील. गावातले लोक म्हणले तू काय करू शकणार नाही वारी, म्हणून मी त्यांना म्हणलं बघा करून धावतो नाही वारी. मला खूप अनुभव दिला माऊलीने, लगेच ठाईच उभ्या राहिल्या माऊली. भरपूर वेळा मला अनुभव दिला, ठाई अनुभव दिलाय मला माऊली. त्याच्यामुळे माऊलींच्या विषयी किती काय सांगू आणि कसं सांगू हे मला सांगता पण येत नाही. शब्दातनं तर त्यांचं सांगू शकत नाही असं माऊलीचं ठाई आहे. माऊली सर्वस्व आहे, गुरु माऊली आहे, आमच्यासाठी गुरु माऊली आहे. मी ह्या दिंडीत आली ह्याचे एकच कारण म्हणजे माझा मुलगा. आणि हे सुख जे मिळतंय, जे आनंद मिळतोय, मला त्याच्या पायीच भेटतोय की त्यांनी त्याच्या पप्पांना तयार केलं आणि मला जायला सांगितलं. त्याबद्दल मी त्याची खूप 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 आभारी बी आहे. आणि जे काय मला ह्या दिंडीतनं पुण्य काही मिळेल ती त्यालाच मिळावं अशी मी हरिचरणी प्रार्थना करते. पायीवारी केल्यावर पुण्य मिळेल, मुलांना पुण्य मिळेल. मग मुलं म्हणलं आमच्या सासऱ्यांची माळ होती, सासरे मग सगळी मुले माळ घातली. पण पंढरीच्या ह्याच्यात आल्यापासून एकदम एक नंबर चांगला आहे आमचं. कारण नसतं काय, एक पांडुरंगाची आवड, ज्ञानोबा माऊलीची आवड, आणि वारीला जर नाही आलं तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. वारीमध्ये आलं तर काय संकल्प वेगळा, आपल्या आशयातले काय अवघड घालले पाहिजे तर वारीला येऊ नका नुसतं देवाच्या नाव झाला. आत्ता आपण हडपसरमध्ये पोहोचलो आहोत. सकाळी आपण आळंदीतून माऊलींच्या पालखी मागून वारी करत हडपसरमध्ये आलो आहेत आणि आजचा मुक्काम आपला हडपसरमध्ये असणार आहे. उद्या पण हडपसरमध्ये थांबणार आहे. तर होतं कसं, पुण्यामध्ये एक दिवस दिंडी थांबते आणि तिथून ते दर्शन वगैरे सगळं होऊन तिथून पुढे प्रस्थान केलं जातं. मग आपण परवा परत दिंडीच्या मागे वारी करणार आहोत. म्हणजे